की ही जी पीक विमा योजना आहे ही नेमकी कुणासाठी आहे? ही शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी आहे? शिवसैनिकांनी विमा कंपन्यांवरती विमा कंपनीचे ऑफिसेस कार्यालय तोडले. आता हे शिवसैनिक का शांत बसलेले आहेत? हे केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहेत का? आणि स्पेसिफिक प्रश्न आहे की या कंपन्यांना आपण निर्णय घ्यायला भाग पाडणार आहात की नाही? तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा शिवसेनेची जी भूमिका होती तीच भूमिका आजही आहे आणि तीच भूमिका शेतकऱ्यांच्यासाठी उद्या पण राहील. आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही. आता 3 वर्षासाठी टेंडर दिलेलं आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. आता आपला काहीच इलाज नाही. मग शेतकऱ्यांनी काय मरायचं काय त्या ठिकाणी? मग आता हे निकष बदलणार कोण येते? आता कोण बदलणार ते निकष? मला वाटतं की या ठिकाणी तुम्ही हे निकष बदलणार आहात की नाही? आत्ताच्या आता या वर्षापासून ते निकष तुम्ही बंद केले, पुढच्या 2 वर्षांनी शेतकऱ्यांना फायदा होईल. हे तुम्ही बदलणार आहात की नाही? आणि बदलणार नसाल तर मग शेतकऱ्यांनी काय करावं? ज्या बँकेनी म्हणजे पैसे जमा केले पण ते कंपनीकडे वळते केले नाही किंवा शेतकऱ्यांचा विमाच काढला नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक हजारो शेतकऱ्यांचा विमा काढला गेला नाही. बँकेने चूक कबूल केली. अशा बँकेवरती कारवाई करणार का? हे वारंवार पातळकर साहेब, तुम्हाला शेतीतला आणि पीक विम्यातलं जास्ती कळत नाही. जरा खाली बसा. 2019 मध्ये सरसकट सगळ्यांना पीक विमा दिला होता. त्याच पद्धतीने आपण पीक विमा द्यायला या विमा कंपनीला लावाल का? हा माझा प्रश्न आहे. ही वस्तुस्थिती आहे की जे काही नियम आहेत त्या नियमांप्रमाणे नुकसान झाल्याच्या नंतर 72 तासाच्या आत त्या ठिकाणी शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी कळवायचं असतं. परंतु आपण ते नियम जरी असला तरी त्याच्या पलीकडे जाऊन नंतरच्याही कालावधीमध्ये शेतकऱ्यांच्या सूचना आलेल्या असतील तर त्या ठिकाणी ग्राह्य धरलेल्या आहेत. आणि त्याच्यासोबतच विमा कंपन्यांना सर्वेक्षण पूर्ण जरी झालेलं नसेल तरी शासनाने जे काही सर्वेक्षण केलेलं आहे ते सर्वेक्षण ग्राह्य धरून त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना मदत द्यावी अशी सूचना केलेली आहे. मी हरकत घेत होतो. प्रश्न जो आहे पहिला त्याला माझी हरकत आहे. मंत्री महोदय, पहिला प्रश्न काय? उस्मानाबाद जिल्ह्यात माहे ऑक्टोबर 2020 मध्ये व त्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे निदर्शनास आले आहे. हे खरे आहे का? याचं उत्तर मंत्री महोदय तुम्ही अंशतः खरे आहे म्हटलंय. म्हणजे काय असतं? महसूल विभाग जो आहे, महसूल विभागाने सांगितलं की 8 पैकी 4 तालुक्यामध्ये पैसेवारी 50च्या आत आहे. महसूल आणि कृषी विभागाने आपल्याला कळवलंय की 6 लाख हेक्टर बाधित क्षेत्र आहे. 4 लाख शेतकरी बाधित आहेत. प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालंय असं म्हटलेलं असताना अंशतः खरं आहे काय उत्तर देता तुम्ही? हा माझा पहिला प्रश्न. 2 प्रश्न विचारतो मी सुरुवातीला. आणि एकीकडे अध्यक्ष महोदय, एवढं 4 लाख हेक्टर 6 लाख हेक्टर जमीन जी आहे बाधित झाली आहे. 4 लाख शेतकरी अडचणीत आहेत. त्यांना नुकसान भरपाई मिळायला हवी. हे सगळ्यांनी मान्य केलंय. परंतु विमा जो आहे तो फक्त 20% शेतकऱ्यांना मिळालाय. विमा कंपनीला जवळजवळ 640 कोटी रुपये एवढा हप्ता मिळाला आणि ते साधारण 80 कोटी रुपये फक्त शेतकऱ्यांना देत आहेत. म्हणजे एकट्या खरीपच्या या हंगामामध्ये उस्मानाबाद जिल्ह्यात फक्त विमा कंपनीला 550 कोटी रुपये मिळत आहेत. 2019 मध्ये हे 72 तासाची अट बाजूला ठेवून सरसकट सर्व शेतकऱ्यांना मदत करण्यात आली होती. आता करायला काय अडचण आहे? मुख्यमंत्री महोदय, आपण सर्वजण तिथे आला होता. मुख्यमंत्री स्वतः बोलले होते की एकही नुकसानग्रस्त शेतकऱ्याला वंचित राहू देणार नाही. तुमची परिस्थिती बघून वाऱ्यावर सोडून देणाऱ्यांपैकी मी नाही असं मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलले होते. अतिशय संवेदनशीलता आहेत, आपण सर्व जाणता. मग एकीकडे सरकार मदत करतो म्हणतंय आणि दुसरीकडे विमा कंपनीला पाठीशी कशाला घालता तुम्ही? 2019 मध्ये जे देवेंद्र फडणवीस साहेबांना करता आलं ते तुम्हाला का करता येत नाही? असे माझे 2 प्रश्न आहेत. 2019 प्रमाणे तुम्ही सरसकट पीक विमा देण्यासाठी काय करणार आणि हे प्रश्नामध्ये अंशतः कसं बोलला? असे माझे 2 प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, उस्मानाबाद जिल्ह्याचा जिथपर्यंत प्रश्न आहे तर साधारणपणे 95,000 9,51,298
शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी सहभाग नोंदवलेला होता आणि सर्वसाधारणपणे 5,19,373 हेक्टर क्षेत्र त्या ठिकाणी विमा संरक्षित करण्यात आलेलं होतं आणि यासाठी साधारणतः शेतकऱ्यांनी त्यांचा विमा हप्ता 41.97 कोटी, राज्याचा हप्ता 323 कोटी आणि केंद्राचा हप्ता 274 कोटी आणि म्हणून अशी एकूण 604 कोटी रुपये त्या ठिकाणी एकूण विम्याची रक्कम आहे आणि नुकसान भरपाईच्या साठी साधारणतः 71,826 लाभार्थी शेतकरी बांधवांना सुमारे 87 कोटी रुपयाचं वाटप करण्यात आलेलं आहे, नुकसान भरपाई देण्यात आलेली आहे। आणि आपला जो काही दुसरा मुद्दा होता की ज्या पद्धतीने 2019 मध्ये शासकीय पंचनामे केलेल्या शेतकरी बांधवांनाही विम्याचा लाभ देण्यात यावा, आता ही परिस्थितीमध्ये शासनाच्या वतीने सर्व विमा कंपन्यांना त्याच धर्तीवर ज्या पद्धतीने शासनाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामे केलेले आहेत त्या क्षेत्राच्या साठी विम्याचा तुम्ही लाभ देण्यात यावा असं कळवण्यात आलेलं आहे। अध्यक्ष महाराज या प्रश्नामधला 5व्या नंबरचा जो प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, त्या अध्यक्ष महाराज त्याच्यामध्ये 5व्या प्रश्नाला उत्तर देत असताना योजनेचे मार्गदर्शक सूचनेनुसार विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांनी बाधित क्षेत्राबाबत घटना घडल्यास 72 तासाच्या आत संबंधित विमा कंपनीस कळविणे आवश्यक आहे। अध्यक्ष महोदय, आज हे सगळं ऑनलाईन रिपोर्ट कळवायची आहे, नाही तर कंपनीच्या लोकांनी तिथे राहिलं पाहिजे। माझा स्पेसिफिक प्रश्न अध्यक्ष महोदय या ठिकाणी असा आहे, ह्या ज्या कंपन्या असतात हे फक्त ज्यावेळेस शेतकऱ्यांकडून विम्याचा जो हप्ता घ्यायचा असतो त्यावेळेस यांचे तिकडे कर्मचारी राहतात, पण ज्यावेळेस असे संकट येतात त्यावेळेस या विमा कंपनीचे कुठलेही कर्मचारी त्या भागात राहत नाही, हेच आपल्याला राज्यात पाहायला मिळतं। 72 तासामध्ये आपण रिपोर्ट द्यावा असं तुम्ही सांगताय। बोला नाना, बोला नाना, नाना बोला नाना, बोला इकडं रागण नाही बघत आहे नाना, इकडं बघा नाना। अध्यक्ष महाराज 72 तासामध्ये जेव्हा रिपोर्ट देण्याचं आपल्याला लक्षात असेल अध्यक्ष महाराज की मोबाईलची रेंज पण नसतात ग्रामीण भागामध्ये, काय याच्यामध्ये शेतकऱ्यांना आपण लाभच देऊ शकत नाही आणि अशा या संकटाच्या काळामध्ये विमा कंपनीनं खऱ्या अर्थानं झालेल्या शेतीचं नुकसान जे काही नियम आपण तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये यांना प्राप्त होतात, पण मुद्दामून या पद्धतीची अट टाकून विमा कंपनीला फायदा देण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न होतो काय, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे। ही नियमाची अट शिथिल करून उस्मानाबाद असेल की राज्यातल्या ज्या ज्या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांना ज्या जिल्ह्यामध्ये जे आपली आणेवारी आहे जी 50%च्या आत आहे आणि ज्या ठिकाणी शेतकऱ्यांनी पीक विमा भरला असेल त्या शेतकऱ्यांना या योजनेचा फायदा दिला जाईल का, हा स्पेसिफिक प्रश्न आहे। अध्यक्ष उत्तर देऊ महोदय, द्या दादा। 72 तासांची जरी नियमाप्रमाणे मुदत असली तरी त्यानंतरच्याही कालावधीमध्ये शेतकरी बांधवांकडनं आणि त्यातही कृषी विभागाच्या माध्यमातून ज्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय तेही रिपोर्टिंग त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि मी आत्ताच उत्तर देत असताना सांगितलं की पाठीमागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने शासनाच्या माध्यमातून ज्या ठिकाणी नुकसान झालंय त्याचे जे पंचनामे करण्यात आलेले आहेत ते विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावेत आणि त्यांनाही नुकसान भरपाई द्यावी असं लेखी पत्र सर्व विमा कंपन्यांना त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। चौगुले साहेब, चौगुले साहेब। अध्यक्ष महोदय, प्रश्न त्यांनी विचारला आहे। अध्यक्ष महोदय, आता मला एकच विनंती करायची आहे मंत्री महोदयांना, पीक विमा कंपन्या गोळा करत असतात जसे एजंट फिरतात तर तालुक्याला किमान एक यांचं कायमस्वरूपी कार्यालय असावं एक, आणि आता मंत्री महोदयाने उत्तरात सांगितलं की शासनानं ज्या पद्धतीनं हे सगळं नुकसान झालं म्हणून शासनाने मदत केली
त्या धर्तीवर पीक विमा कंपनी सुद्धा कळवण्यात आलेलं सांगितलं किती दिवसात वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांना ते पीक विम्याचे पैसे देणार, एवढा एकच प्रश्न माझा आहे. हे 2 प्रश्न. अध्यक्ष महोदय, 72 तासांची ही जी काही अट आहे, आपल्याला माहिती आहे की केंद्र शासनाच्या या संदर्भातल्या गाईडलाईन्स आहेत. प्रधानमंत्री पीक विमा योजना हे केंद्र शासनाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत त्याच्यामध्ये 72 तासांची अट ही संपूर्ण देशाच्यासाठी त्याने जे काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत त्याच्यामधली ती अट आहे. आणि म्हणून तरी पण आपल्या स्थानिक पातळीवरच्या महाराष्ट्र पातळीवर आपण त्या ठिकाणी आउट ऑफ वे जाऊन सूचना केलेल्या आहेत आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना त्याचा लाभ कसा देता येईल या संदर्भामध्ये मला या गोष्टीची स्पष्टपणे जाणीव आहे की हा अतिशय संवेदनशील विषय आहे. आणि म्हणून या संदर्भामध्ये मंत्रालय पातळीवर सुद्धा आम्ही एक मंत्री महोदयांची एक उपसमिती गठीत केलेली आहे आणि या संदर्भामध्ये सध्याच्या प्राप्त परिस्थितीमध्ये सचिव पातळीवर, आयुक्त पातळीवर वारंवार मी स्वतः सुद्धा पीक विमा कंपन्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत. शेतकरी बांधवांच्या आताच्या जे काही परिस्थिती आहे त्यामध्ये जास्तीत जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला पाहिजे या सूचना केलेल्या आहेत. आणि अध्यक्ष महोदय, मला वाटतं की या संदर्भात सविस्तर चर्चा विनिमय होऊन एक नवीन धोरण आम्ही त्या ठिकाणी आणायला घेतलेलं आहे. आणि उत्तर देऊ द्या. केंद्र शासनाला आम्ही पाठीमागच्या कालावधीमध्ये जे काही या क्षेत्रामध्ये काम करणारे जे काही महानुभाव आहेत त्यांचा अनुभव घेऊन एक नवीन धोरण, जसं काही आता बीड जिल्ह्यामध्ये आपण जो पॅटर्न राबवलेला आहे त्या पॅटर्नवर आम्ही केंद्र शासनाला विनंती केलेली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा परवाच्या बैठकीमध्ये केंद्र शासनाला, प्रधानमंत्री महोदयांना विनंती केलेली आहे. त्यामध्ये साधारणपणे केंद्र शासनाच्या ज्या काही पीक विमा कंपन्या आहेत त्यांच्याकडेच जबाबदाऱ्या सोपवा. जर नुकसान झालंय तर 110% पर्यंतचं नुकसान कंपन्यांनी स्वीकारावं, वरची जबाबदारी राज्य सरकार स्वीकारेल आणि 20% पेक्षा जास्ती नफा कंपन्यांना घेण्यात येऊ देऊ नये. त्याच्यापेक्षा जर कमी प्रीमियम शेतकऱ्यांना जर नुकसान भरपाई द्यावी लागली तर ती रक्कम राज्य शासनाकडे वळती करावी. म्हणजे नुकसानीची जबाबदारी राज्य सरकार आणि जर त्याच्यामध्ये सेव्हिंग झालं तर तेही जबाबदारी राज्य सरकार. अशा प्रकारचं धोरण त्या ठिकाणी मध्य प्रदेश सरकारने पण राबवलेलं आहे आपल्या बीड जिल्ह्याच्या पद्धतीवर. आणि म्हणून या संदर्भामध्ये मी स्वतः केंद्रीय कृषी मंत्री महोदयांना विनंती प्रत्यक्ष जाऊन केलेली आहे. त्यांनी सुद्धा त्याला सकारात्मकता दाखवलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या कालावधीमध्ये यावर आपल्याला मार्गक्रमण करावं लागेल. ते अध्यक्ष महोदय, विषय एक मिनिट. अध्यक्ष महोदय, विषय एकदम सोपा आहे. या विमा कंपनीला 550 कोटीचा नफा होतोय. 2019 मध्ये अशीच परिस्थिती असताना 2019 मध्ये अशीच परिस्थिती असताना सरसकट पीक विमा दिला गेला. या सरकारला 2019 प्रमाणे या सरकारला, मंत्री महोदय आपल्याला विनंती आहे, मुख्यमंत्री महोदयाने आपल्या माध्यमातून विनंती आहे, जसं देवेंद्र फडणवीस साहेबांनी 2019 मध्ये सरसकट सगळ्यांना पीक विमा दिला होता त्याच पद्धतीने आपण पीक विमा द्यायला या विमा कंपनीला लावाल का, हा माझा प्रश्न आहे. 550 कोटीचा त्यांना नफा झालाय. अध्यक्ष महोदय, या संदर्भामध्ये मी ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे की ज्या पद्धतीने राज्य सरकारने पंचनामे केलेले आहेत ते विमा कंपन्यांनी ग्राह्य धरावेत आणि त्यांना, त्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई द्यावी असं विमा कंपन्यांना कळवलेलं आहे. प्रश्न सगळ्यांचा अतिशय महत्वाचा आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाला थोडी संधी देऊ आपण. वरती होऊ द्या जरा गॅलरीत. धन्यवाद अध्यक्ष महोदय. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे. माझे 2 स्पेसिफिक प्रश्न आहे मंत्री महोदयाला की याच्यामध्ये हा सर्व आमदारांचा प्रश्न असल्यामुळे याच्यामध्ये ग्रामीण आमदारांची एक समिती गट आपण स्थापन करणार का? याच्यामुळे ग्रामीण भागातले जे अडचणी आहे याच्यामध्ये समोर येतील, याचे आमदार गटाची स्थापना करणार का? दुसरा विषय असा आहे की ज्या बँकेनी म्हणजे पैसे जमा केले पण ते कंपनीकडे वळते केले नाही किंवा शेतकऱ्यांच्या विमाच काढला नाही. वर्धा जिल्ह्यामध्ये अनेक हजारो शेतकऱ्यांचा विमा काढला गेला नाही, ती बँकेने चूक कबूल केली. अशा बँकेवरती कारवाई करणार का? हे माझे 2 प्रश्न आहेत. अध्यक्ष महोदय,
सन्माननीय आमदार महोदयांनी जी सूचना केलेली आहे पीक विम्याच्या संदर्भामध्ये सभागृहाच्या सर्व सन्माननीय महोदयांना ज्या काही सूचना करायच्या असतील त्या सर्व सूचनांचं स्वागत आहे. सभागृहाच्या बाहेरही कोणाला जर काही सूचना या संदर्भातल्या करायच्या असतील त्यांचंही स्वागत आहे. या संदर्भामध्ये आपले जे काही सूचना असतील तर आपण द्या, त्याचा निश्चितपणे सकारात्मक विचार केला जाईल. आणि ज्या बँकेने पैसे शेतकऱ्यांकडनं जमा केले परंतु पीक विमा कंपनीकडे जमा केला नाही त्याचं चौकशी करून कारवाई केली जाईल. गिरीश भाऊ अध्यक्ष महोदय, सगळ्यांना 2-2 मिनिटं देऊ आपण. अध्यक्ष महोदय, आपण जर ही प्रश्नपत्रिका बघितली तर यात 8 प्रश्नातले 4 प्रश्न विम्याच्या संदर्भातले आहे. मग तो खरीपातला आहे, कुठे केळी संदर्भातला आहे, फळबागाच्या संदर्भातला आहे. आणि म्हणून माझा पहिला प्रश्न मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून हा आहे की ही जी पीक विमा योजना आहे ही नेमकी कुणासाठी आहे? ही शेतकऱ्यांसाठी आहे का विमा कंपन्यांचे खिसे भरण्यासाठी आहे? म्हणजे या योजनेच्या माध्यमातून आपण यावर्षी जे निकष लावलेले आहेत तर शेतकऱ्यांना अजिबात फायदा नाही आहे. सन्मान्य सदस्य म्हणतात की 600 कोटी रुपयाच्या विमा कंपन्यांना फायदा होतोय आणि खरं आहे. आज केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये गुलाबराव आपण या ठिकाणी बसलेला आहात, कुणाला फायदा होतोय? या संदर्भामध्ये विमा कंपन्यांनी यावर्षी असे निकष लावलेले आहेत की पुढचे 50 वर्ष सुद्धा एकाही केळी उत्पादक किंवा फळ उत्पादक शेतकऱ्याला त्याचा 1 रुपया सुद्धा लाभ मिळणार नाही, विम्याची रक्कम त्याला मिळणार नाही. आज लोक विम्याचे पैसे भरतायत पण ते सगळे विमा कंपन्यांच्या खिशामध्ये जात आहेत. मग शेतकऱ्यांना काय फायदा याचा? कशासाठी या योजना करतायत? आणि पुढच्या 3 वर्षासाठी आता आपण टेंडर जे दिलेलं आहे त्या टेंडरच्या माध्यमातून एकाही शेतकऱ्याला दादा याच्यातून 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. हे आपल्यालाही मान्य आहे, हे आपल्यालाही माहित आहे. गेल्या 5 वर्षामध्ये आमचं सरकार होतं त्यावेळेला विम्याची योजना व्यवस्थित चाललेली होती. शेतकऱ्यांना दर वर्षातून 2-2, 3-3 वेळा विम्याचे पैसे मिळायचे. केळीचं नुकसान झालं त्यांना मिळायचे, द्राक्षाचं झालं त्यांना मिळायचे, डाळिंबाचं असेल, खरीपाचं असेल, रब्बीचं असेल. पण या योजनेच्या माध्यमातून आपण जे निकष लावलेले आहेत यातून 1 रुपया सुद्धा आता शेतकऱ्यांना मिळणार नाहीये. बागायतदार शेतकऱ्यांना अजिबात मिळणार नाहीये. आणि म्हणून शेतकऱ्यांना आपण वाऱ्यावरच सोडलेलं आहे, त्याचं कोणीच वालेलं नाही. आम्ही वारंवार तुमच्याकडे आलो, मिटिंगा लावल्या, आमदार आलेत, खासदार आलेत, पण उत्तर काय शेवटी? आता 3 वर्षासाठी टेंडर दिलेलं आहे, आता आपण काहीच करू शकत नाही, आता आपला काहीच इलाज नाही. मग शेतकऱ्यांनी काय मरायचं काय त्या ठिकाणी? मग आता हे निकष बदलणार कोण याचे? आता कोण बदलणार ते निकष? मला वाटतं की या ठिकाणी तुम्ही हे निकष बदलणार आहात की नाही? आत्ताच्या आता या वर्षापासूनचे निकष तुम्ही बदलले, पुढच्या 2 वर्षांनी शेतकऱ्यांना फायदा होईल हे तुम्ही बदलणार आहात की नाही? आणि बदलणार नसाल तर मग शेतकऱ्यांनी काय करावं, राहावं का मरावं, हा महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून त्या संदर्भामध्ये या आपण अतिशय व्यवस्थितपणे उत्तर द्यावं आणि ठोस उत्तर द्यावं की तुम्ही हे निकष बदलणार आहात की नाही, कारण हे बदलल्याशिवाय शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा मिळणार नाही. अध्यक्ष महोदय, मंत्री महोदय उत्तर द्या, उत्तर द्या. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, आता गिरीशजी 1 मिनिट. बसून कोणीतरी टक्केवारी हा शब्द उच्चारला, बरोबर म्हणणाऱ्याला पण मी सांगू इच्छितो अध्यक्ष महोदय, नाही असं नाही. बसून बोलू नका. अध्यक्ष महोदय, हा राजकारणाचा भाग नाही. अध्यक्ष महोदय, 2 मिनिट. अध्यक्ष महोदय, ही प्रधानमंत्री पीक विमा योजना ही केंद्र शासनाच्या गाईडलाईन्स प्रमाणे राबवली जाते. राजकारणाच्या पलीकडची गोष्ट मी सांगतो. राजकारण जर करायचं म्हटलं तर सन्माननीय विरोधी पक्षनेते त्या काळी इकडे मुख्यमंत्री महोदय होते, त्यांनी केलेलं भाषण पण मी आणलेलं आहे. विषय तो नाही. आपण जर विचार केला तर साधारणतः 2016 मध्ये फक्त 48% पे आउट झालेला होता. 2017 मध्ये 76% पे आउट झाला होता. ही वस्तुस्थिती आहे की 2019 मध्ये प्रचंड पाऊस झाला, मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांचं नुकसान झालंय आणि त्या काळामध्ये
मोठ्या प्रमाणात शेतकरी बांधवांनी तक्रारी पण केल्या आणि त्याची दखल घेऊन त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात मला वाटतं की इतिहासामध्ये पहिल्यांदाच 112% पे आउट झाला ही वस्तुस्थिती आहे, ते कोण नाकारत नाही. परंतु चालू परिस्थितीमध्ये ज्या शेतकरी बांधवांनी तक्रारी केलेल्या आहेत, कालावधीची जरी मर्यादा असली तरी त्याच्या पलीकडे जाऊन आपण त्या तक्रारींचा स्वीकार करण्याची सूचना केलेली आहे. वारंवार बातकर साहेब, तुम्हाला शेतीतलं आणि पीक विम्यातलं जास्ती कळत नाही, जरा खाली बसा. आणि बातकर साहेब, त्या ताईला बोल द्या बरं, ताईला बोलू अध्यक्ष द्या. महोदय, हा. मंत्री महोदय केवळ गोलमोल उत्तर देताय. समिती स्थापन करू, बीडच्या धर्तीवर देऊ, हे वेळखाऊ धोरण मंत्री महोदय अवलंबत आहे. माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की मंत्री महोदय, ज्या आमचे नेते आपले मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असताना जे धोरण अवलंबून त्यांनी महाराष्ट्रातील सर्व विमा ज्यांनी भरला त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांनी फायदा मिळवून दिला, भरला नव्हता त्यांना सुद्धा त्यांनी ह्या नुकसान भरपाईची मदत देण्यात आली. कंपनीला भाग पडलं की सर्व शेतकऱ्यांना विमा मिळावा, त्या पद्धतीने हे. आणि त्यावेळेस शिवसैनिकांनी विमा कंपन्यांवरती विमा कंपनीचे ऑफिसेस कार्यालय तोडले. आता हे शिवसैनिक का शांत बसलेले आहेत? हे केवळ शेतकऱ्यांच्या बाबतीत उदासीन आहेत का? आणि स्पेसिफिक प्रश्न आहे की या कंपन्यांना आपण निर्णय घ्यायला भाग पाडणार आहात की नाही, आदेश देणार आहात की नाही, सर्व निकष बाजूला ठेवून. कारण की बोला. उत्तर देऊ द्या, उत्तर देऊ द्या. अध्यक्ष महोदय, सन्माननीय आमदार महोदयांनी जी सूचना केली, ज्यांनी पीक विमा भरलेला नाही त्यांना पीक विम्याचं नुकसान भरपाई. ताई, उद्याच्याला तुम्ही फडणवीस साहेबांचा जो उल्लेख केला असं चुकीचं बोलू नका, चुकीचं रेकॉर्डवर येऊ नका, असं देता येत नाही. ज्या तुम्हाला भाऊ, तुम्हाला परत देतो, दादा बोलणार आहेत, तुम्ही उत्तर द्या, दादा बोलतील. सन्माननीय आमदार महोदयांनी जो काही प्रश्न उपस्थित केला, पीक मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, NDRFच्या धर्तीवर नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत तर आपण देतच असतो. ती मदत तर ऑलरेडी आपल्या सरकारने दिलेलीच आहे, ते काही नवीन विषय नाही, तो काही नवीन विषय नाही. आणि तुम्ही काही काळजी करू नका. तेव्हा शिवसेनेची जी भूमिका होती तीच भूमिका आजही आहे आणि तीच भूमिका शेतकऱ्यांच्यासाठी उद्या पण राहील. आपल्याला काळजी करायचं काही कारण नाही.